हे संयोजा इलेक्ट्रॉन, या संयोजन इलेक्ट्रॉन वरून आपल्याला संयुजा काढायची असते. जेव्हा तुम्हाला संयुजा इलेक्ट्रॉनचा वापर करून संयोजाची किंमत काढायची असते, तेव्हा काय होतं, त्यावेळी तुम्हाला असं दिसतं की 8 व्हायसाठी काहीतरी कमी पडायला लागले. आता आपण पहिल्यांदा हायड्रोजनचं बघू थोड्या वेळ. हायड्रोजन म्हणजे काय, अणु क्रमांक 1 आहे. त्याच्यात केंद्रकात काय आहे, मी तर आकृती काढून दाखवतो. हा हायड्रोजनचं केंद्र, याच्यामध्ये एकच प्रोटॉन आहे. ओके, याच्या बाह्यतम कक्षा किती आहे, ती एकच आहे बाह्यतम कक्षा. ती म्हणजे कोणती, के. ती म्हणजेच कोणती, 1s1 के कक्षा. कळलं ना तुम्हाला? हे संपलं, हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनचं स्वरूपण संपलं. हा हायड्रोजन आहे. आता या के कक्षेची किंवा एस सबकक्षेची, सब ऑर्बिटची, उपकक्षेची कॅपॅसिटी किती आहे, 2 आहे. मग हायड्रोजनला 2 होण्यासाठी आणखी किती इलेक्ट्रॉन हवेत, तर त्याला 1 इलेक्ट्रॉन पाहिजे अजून. मग हा इलेक्ट्रॉन 1 घेणं सोपं आहे, 1 देणं सोपं नाहीये. कारण का हा 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकला तर हा अणूच बोंबलला, ऑर्बिटच गेलं, नुसतंच प्रोटॉन राहते. असं कसं शक्य आहे, फक्त हायड्रोजनच्या बाबतीत म्हणतोय. त्यामुळे हायड्रोजन स्वतःचा एकमेव इलेक्ट्रॉन असलेला कोणाला देत नाही. मग तो काय करतो, तो दुसऱ्याकडनं एखादा इलेक्ट्रॉन घेईल किंवा हाच इलेक्ट्रॉन एक दुसऱ्याला फक्त शेकहँड मध्ये घेईल, शेअरिंग मध्ये आणेल, देऊन टाकणार नाही. म्हणजेच काय, त्याची व्हॅलन्सी 2 ला व्हायला किती कमी पडतात, 1. म्हणून हायड्रोजनची संयुजा आहे 1. कळलं का, कळलं का नीट? आता दुसरं उदाहरण, समजा सोडियम घेतला, Na, त्याचा हजेरी क्रमांक 11 आहे, अणु अंक 11 आहे, ऍटॉमिक नंबर. त्याचं हे केंद्र, त्याच्यामध्ये 11 प्रोटॉन आहेत. जेवढे प्रोटॉन तेवढे इलेक्ट्रॉन असलेच पाहिजेत, म्हणून पहिल्या ऑर्बिट मध्ये 2, बर, नंतरच्या ऑर्बिट मध्ये 8, आता इथं 8 लिहून टाकतो मी, काढत बसत नाही. आणि शेवटच्या ऑर्बिट मध्ये तुम्हाला किती इलेक्ट्रॉन आहेत, 1. अहो पण या ऑर्बिटची कॅपॅसिटी 8 ची आहे. मग आता 1 आहे, घ्यायला किती लागतील, 7. असं कोण आहे का 7 देणार, नाहीये. आणि कॉमन सेन्सनी हे समजतं की तुम्हाला हा 1 इलेक्ट्रॉन जो आहे तो दुसऱ्याला देऊन टाकलेला परवडतो, 7 दुसऱ्या कुणाकडनं तरी घेण्यापेक्षा. म्हणून तो काय करतो, तो स्वतःचा 1 हे ऑर्बिट कॅन्सलच करून टाकतो, 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देऊन टाकतो, आणि बनतो काय, आणि बनतो तो हे 2 आणि 8, 3, 4, 5, 6, 7, 8. हा झाला सोडियमचा 1 इलेक्ट्रॉन देऊन तयार झालेला Na प्लस आयन. ते आयन वगैरे नंतर बघूया, परंतु 1 इलेक्ट्रॉन दिला की नाही, आता बाह्यतम कक्षा 8 ची झाली की नाही, आता हा स्थिर आहे. म्हणून सोडियमची सुद्धा संयोजा किती आहे, 1 आहे. काहीतरी करा, येन केन प्रकारेनं अष्टक स्थिती मिळाली पाहिजे. अष्टक स्थिती प्राप्त होण्यासाठी दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनांच्या संख्येला म्हणतात संयोजा. Number of electrons donated or accepted to gain the octet state for becoming stable, and this is called as valency of an element. मग आता आपण बघूया अल्युमिनियमचं. 13 प्रोटॉन आहेत, 2, 8, 3 आहेत. मग मला सांगा, बाह्यतम कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन असतील तर 8 व्हायला अजून 5 पाहिजेत. मग 5 घेणं परवडतं का 3 देणं परवडतं, 3 देणं परवडतं. म्हणून अल्युमिनियम दुसऱ्याला 3 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो, आणि 3 इलेक्ट्रॉन दिल्यामुळं तो आहे वरचं ते मायनस चुकून झालंय, Al प्लस 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 3 इलेक्ट्रॉन दिलेत, म्हणून अल्युमिनियमची संयोजा 3 आहे. कळलं का? मॅग्नेशियम हे केंद्र 2, 8,
आणि बाह्यतम कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. आणि मग 2 इलेक्ट्रॉन बाह्यतम कक्षेत असल्यामुळं 2 देणं परवडतं 6 घेण्यापेक्षा. म्हणून मॅग्नेशियमची संयोजा किती आहे? 2 आहे. माझ्यामध्ये आता तुम्हाला हे चांगलं समजलं. मग आता आपल्याला अभ्यासायचंय, आता माझ्याकडे लक्ष द्या इकडे. आता व्हॅलन्सीच्या बाबतीत तुम्ही काय कॉमेंट करणार? कसं? वरून खाली प्रवास केला एखाद्या विशिष्ट कुठल्या तरी कॉलम मध्ये, व्हॅलन्सी संयोजा वरून खाली वाढत जाते तर वरून खाली कमी होत जाते, ह्याच्याविषयी एक स्टेटमेंट करायचं. आणि डावीकडून, तुमच्या डावीकडून, तुमच्या बाजूने म्हणा, तुमचा डाव म्हणजे इकडे आहे, तुमच्या डावीकडून उजवीकडे जाताना कसा एखादा इलेक्ट्रॉन जास्त जास्त घेतला जातो का कमी घेतला जातो, म्हणजे संयोजा वाढत जाते का कमी होते, ह्याच्याविषयीच स्टेटमेंट करणं. व्हॅलन्सीवरची नोट झाली, संयोजावरची नोट झाली, टीप लिहा म्हणतात. पहिली गोष्ट तुम्ही व्याख्या सांगितली. अष्टक स्थिती किंवा द्विक स्थिती प्राप्त होण्यासाठी दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला त्या मूलद्रव्याच्या अणूची संयोजा म्हणतात. Number of electrons donated or accepted to gain the octet or duplet state for an atom of an element is called as valency. ओके, हे झालं. आता आपण आपल्या त्या पिरियडिक टेबलकडे चला. पान नंबर 23 वर, तो तक्ता क्रमांक 2.7. आता मी हा तक्ताच शिकवताना म्हटलोय, एखादा मूलद्रव्य ज्या कॉलम मध्ये आहे त्या कॉलमचा नंबर म्हणजे त्याचे ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, संयोजा इलेक्ट्रॉन. आता उदाहरणार्थ बोरॉन 5 नंबर बघा, 5 नंबर बरोबर की नाही? तो कुठल्या कॉलम मध्ये? थर्ड ए, म्हणजे तिसऱ्या कॉलम मध्ये. बाह्यतम कक्षेमध्ये 3 इलेक्ट्रॉन असलेच पाहिजेत. बघा 5 विभागणी कशी होती? 2, 3 झालं. मग तिसऱ्या कॉलम मध्ये की नाही? मग आता 3 इलेक्ट्रॉन जर आले बाह्यतम कक्षेमध्ये, मला सांगा, मग 3 इलेक्ट्रॉन असतील तर आता तुम्ही चर्चा करा मनाशी. 3 इलेक्ट्रॉनला 8 बनायला किती लागतात? अजून 5. मग 5 घेणं सोपं आहे का 3 देणं सोपं आहे? 3 देणं, म्हणून 3 त्याची संयोजा झाली. सिंपल ऍज पॉसिबल. किती सोपं आहे? ऑक्सिजनचा कॉलम घ्या, त्याचा कॉलम नंबर किती आहे? 8 आहे. कसा आहे? 5, 6, 7, 8 बरोबर आहे ना? मग 8 आहे नंबर, मग त्याची विभागणी कशी झाली? 2, 6. कुठल्या गणात आहे बघा, तो 6वा ए आलं का? 6 इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 6 इलेक्ट्रॉन आले, तो आहे 6व्या गणात, म्हणजे त्याची संयोजा इलेक्ट्रॉन आहे 6. मग आता विचार करा पुन्हा, 6 ला 8 बनायला 2 कमी पडतात. 2 घेणं सोपं आहे का 6 देऊन टाकणं सोपं आहे? 6 देणं सोपं आहे, परंतु त्याला कोणी घेणारा पाहिजे की तो देईल, तसं शक्य नाही. म्हणून 6 2 घेतो, 6 2 8 झाले. म्हणून ऑक्सिजनची संयोजा 2 आहे. आलं का लक्षात? मग एकाच गणामध्ये जर बघितलात, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन, 17 नंबरचा कॉलम बघा, 17 नंबर म्हणजे 7वा ए. 17वा गण जर बघितला किंवा 7वा ए बघितला तर सगळ्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 7 7 7 7 7 इलेक्ट्रॉन, म्हणजे घ्यायला किती लागतात? 1. म्हणून प्रत्येकाची संयोजा काय? 1. मग नियम काय झाला? एवढी उदाहरणं सांगितल्यानंतर एखाद्या गणामधील सर्व मूलद्रव्यांची संयोजा समान असते. वरून खाली, खालून वर गेलात तरी संयोजा बदलत नाही. भले आता काय होईल? फ्लोरीनचं कसं 2 7, क्लोरीनचं 2 8 7, ब्रोमिनचं 2 8 18 7. बाह्यतम कक्षेत 7च, ऑर्बिट वाढलेत, वरून खाली ऑर्बिटची संख्या वाढेल. फ्लोरीन मध्ये 2च ऑर्बिट आहेत, कक्षा 2 7. क्लोरीन मध्ये 2 8 7, कक्षा वाढली. कक्षा वाढत जातील पण बाह्यतम कक्षेतले इलेक्ट्रॉन सेम आहे, त्यांचा कॉलम सेम आहे, म्हणून संयोजा समान, संयोजा बदलत नाही. हे झालं उभं. आता आडवं बघा. तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या गणात बघा, तिसऱ्या आवर्तनात आडवं, सोडियम, मॅग्नेशियम,
उजवीकडे अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन. आता नीट ऐका काय बोलतोय मी, हे थोडं वेगळं आहे. सोडियम आहे 281, मॅग्नेशियम आहे 282, अल्युमिनियम 283, 284, 285, 286 आणि क्लोरीन 287. आर्गॉन काय 288, कक्षा भरली. त्याची संयोजन 0 आहे, कारण का तो देतही नाही इलेक्ट्रॉन, घेतही नाही, म्हणून त्याला उदासीन म्हटलंय. म्हणून त्याला नोबल गॅस म्हटलंय किंवा इनर्ट गॅस. इनर्ट म्हणजे निष्क्रिय वायू. तो शेवटचा कॉलम जो आहे ना, तो आर्गॉनचा सोडूनच द्या. सोडियम कडून क्लोरीन पर्यंत बघा काय दिसतंय तुम्हाला. 281 सोडियम म्हटल्यानंतर किती झाली संयोजन, 1 देऊन टाकला. मॅग्नेशियम 282, 2 देऊन टाकले, संयोजन 2 झाली. अल्युमिनियम 283, इलेक्ट्रॉन देऊन टाकले, संयोजन झाली 3. सिलिकॉन 284, देता येत नाही, घेताही येत नाही. मग काय, 4 इलेक्ट्रॉन सिलिकॉन दुसऱ्याची तो शेअर करतो. म्हणजे काय, जर देऊन टाकले तर 4 व्हॅलन्सी, घेतले तर 4 व्हॅलन्सी, म्हणून सिलिकॉन हा टेट्राव्हॅलंट आहे. सिलिकॉनची व्हॅलन्सी 4 आहे. आता फॉस्फरस 285 आहे, याचा अर्थ 3 घ्यावे लागतात. 3. सल्फर 286, याचा अर्थ काय 2 घ्यावे लागतात. क्लोरीन 287, याचा अर्थ 1 घ्यावा लागतो. म्हणजे संयोजन कशी झाली, 1 डावीकडून सोडियम पासून बघा, 1 2 3 4, पुन्हा 3 2 1 आणि 0. मग आता काय वाक्य झालं, एखाद्या गणामध्ये एखाद्या आवर्तनामध्ये पिरियड मध्ये डावीकडून उजवीकडे प्रवास केला असता संयोजा प्रथमतः वाढत जाते, 1 2 3 4 अशी वाढत जाते व त्यानंतर पुन्हा 3 2 1 अशी कमी होत जाऊन ती निष्क्रिय वायूच्या तिथं, इनर्ट गॅसच्या तिथं ती 0 होते. कॉमन स्टेटमेंट. मग असं कोणाचं वरच्या सुद्धा रोच होईल, सोडियमच्या ऐवजी लिथियमचं होईल, तसंच खाली पोटॅशियमचं होईल. पण पोटॅशियमची रो जर घेतली तर मध्ये डी ब्लॉक एलिमेंट येतात पिवळे. सोडियमच्या बाबतीत तसं होत नाही. सोडियमची रांग जर बघितली आडवी तर तिथं ते पिवळे एलिमेंट डी ब्लॉक मधले येत नाहीयेत. परंतु इथं मात्र काय होतंय, पोटॅशियम कडून उजवीकडून डावीकडून उजवीकडे जाताना आपल्याला संयोजन वाढत चाललेलं दिसतंय आणि नंतर मग स्कॅन्डियम पासून एसएससी पासून झिंक पर्यंत बदलत्या संयोजन दिसतात. एकेका वेळेस 2 2 3 3 संयोजन दिसतात. उदाहरणार्थ आयर्न असेल तर Fe प्लस, कधी कधी Fe प्लस प्लस, कधी Fe प्लस 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 असं सुद्धा होऊ शकतं. म्हणजे अशा व्हेरिएबल व्हॅलन्सीज दिसू शकतात. पण जनरली सुरुवातीला संयोजन वाढत जाते व नंतर पुन्हा कमी होत जाऊन निष्क्रिय वायूंच्या तिथं ती 0 होते. मग इंग्लिश मध्ये काय होईल, along the group the valency of an element in a particular group does not change, it remains constant for all the elements. एखाद्या गणामधल्या सर्व मूलद्रव्यांची संयोजन समान असते, ती बदलत नाही. But along the period, डावीकडून उजवीकडे, from left to right, if we travel along the period, then first of all the valency starts increasing as 1 2 3 4, then again starts decreasing as 3 2 1 and becomes 0 at the end of the noble gas or inert gas element. डावीकडून उजवीकडे प्रवास केला असता प्रथमतः संयोजन वाढत जाते, 1 2 3 4 अशी होते, नंतर 3 2 1 अशी होऊन कमी होत जाऊन शेवटी निष्क्रिय वायू मूलद्रव्याच्या ठिकाणी ती 0 बनते. संयोजन टॉपिक संपला. पुढचं नंतरचा टॉपिक आहे ऍटॉमिक साईज. आता ऍटॉमिक साईज म्हणजे काय, आता ऍटम हा तुम्हाला माहिती, ऍटम हा सर्क्युलर आहे किंवा स्पेस मध्ये घेतला तर तो कसा आहे, स्फेरिकल आहे. हे आहे केंद्रक, हे पहिलं ऑर्बिट, दुसरं ऑर्बिट, तिसरं ऑर्बिट, लाईक दॅट. अर्थात यांचे पुन्हा सब ऑर्बिट पडतात तुम्हाला माहिती. पण याची साईज कशी सांगायची, स्फेरिकल साईज आहे. मग ह्याचा आकार कशावरून ठरतो, त्याच्या ती कोण आहे, त्याची रेडियस आहे, त्रिज्या. म्हणजे अणूचा आकार हा त्याच्या त्रिज्येवरून ठरतो. आता अणूची त्रिज्या ही पिकोमीटर मध्ये मोजतात. 1 पिकोमीटर इक्वल टू गाळेल जागा किंवा बहुपर्यायी प्रश्नात विचारतात 10⁻12 एवढे मीटर. कधीही विसरू नका.
नॅनोमीटर, पिकोमीटर. आलं लक्षात? 1 पिकोमीटर इक्वल टू 10⁻⁻12 आणि 1 नॅनोमीटर इक्वल टू 10⁻⁹ मीटर. ओके. 1 मिलीमीटर 10⁻³ मायक्रो 10⁻⁹ नॅनो 10⁻⁹ पिको 10⁻12 म्हणजे हे स्मॉलर युनिट्स आहेत. मग ही जी त्रिज्या आहे, जर एखादं ऑर्बिट, हे पहिलं ऑर्बिट आहे समजा, एकच ऑर्बिट असेल तर एवढीच त्रिज्या, दुसरं ऑर्बिट झालं तर वाढली त्रिज्या, तिसरं ऑर्बिट झालं तर अजून वाढली त्रिज्या. मग मला सांगा, तुम्ही तर पिरियडिक टेबल मध्ये बघा, वरून खाली जर प्रवास करायला लागलात तर काय होईल? बघा तिथं बोरॉनचं काय किंवा हायड्रोजनचा तो कॉलम बघा, हायड्रोजनचा कॉलम काय? केंद्रक. आणि काय होईल? हे बघा, हे केंद्रक आणि हायड्रोजनचं एकच कक्षा, एवढीच रेडियस झाली. लिथियम मात्र केंद्रक आणि 2 कक्षा आहेत. बघा दुसरा खालचा असलेला हायड्रोजनच्या खाली आहे लिथियम. मग काय झाली? रेडियस वाढली. सोडियमला अजून रेडियस वाढली, पोटॅशियमला अजून रेडियस वाढली. म्हणजे काय स्टेटमेंट होईल? पहिली गोष्ट म्हणायचं, अणूचा आकार, अणू हा पोकळीमध्ये किंवा हवेच्या पोकळीमध्ये वर्तुळाकार आहे म्हणून, किंवा गोलाकार आहे त्यामुळे त्याचा आकार हा त्याच्या त्रिज्येवरून ठरतो. व त्रिज्या अतिशय सूक्ष्म असल्याने ती एकतर पिकोमीटर किंवा नॅनोमीटर मध्ये मोजतात. मग खाली लिहायचं 1 पिकोमीटर बरोबर 10⁻12 एवढे मीटर. मग सांगायचं, जर गणा, उभा कॉलम म्हणजे गणाकडे बघितले, कुठल्याही गणामध्ये बघितले असता, वरून खाली प्रवास केल्यास प्रत्येक मूलद्रव्यामध्ये एक नवीन कक्षाची भर होत जाते. म्हणून कक्षेची भर पडल्यामुळे अणूचा आकार वाढत जातो. म्हणून वरून खाली मूलद्रव्यांच्या अणूचा आकार टप्प्याटप्प्याने वाढत जातो. फिनिश. आता आडवं, सोडियम कडून तुम्ही आर्गॉन कडे चाललात, आडवं. सगळ्यांचं आता या टॉपिक कडे प्रचंड लक्ष पाहिजे. हे आहे केंद्रक. केंद्रकामध्ये तुम्हाला माहिती प्लस प्रभार असतो. मी आता सध्या सोडियमचं घेतोय, म्हणजे 11 नंबर येतात, 11 प्रोटॉन आहे. आता हे आहे पहिलं ऑर्बिट 2, नंतरचं हे दुसरं, हे तिसरं. इथं 8 इलेक्ट्रॉन आहेत, इथं 1 आहे. बरोबर आहे ना? अजून एकदा काढतो, जरा चांगलं दिसेल असं. हे केंद्रक, इथं 11 प्रोटॉन आहे. हे पहिलं ऑर्बिट, हे दुसरं ऑर्बिट. आता आपण फक्त तिसऱ्या ऑर्बिटचा विचार करू, मी आतलं काहीच काढत. सोडियमच्या बाबतीत तिसऱ्या ऑर्बिट मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, 2 8 1. बघा आता आडवं जर मूलद्रव्य बघितलीत कोणती, सोडियम NaMgAl SiPsCl, त्यांच्यासाठी हेच ऑर्बिट आहे ना कायम, ऑर्बिट वाढत जाणार नाहीये. आता या ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन वाढत जाणार आहे. सोडियमला हा 2 8 1 बरोबर आहे. मॅग्नेशियमला काय होईल? 2 8 2 होईल. अल्युमिनियमला 2 8 3 होईल. सिलिकॉनला 2 8 4 होईल. फॉस्फरसला 2 8 5 होईल. सल्फरला 2 8 6 होईल. आणि क्लोरीनला 2 8 7 होईल. इथपर्यंत समजलं? लक्षात घ्या, जेव्हा फक्त सोडियमचा हा एकच इलेक्ट्रॉन असतो तेव्हा जी साईज असते ही रेडियस. बघा आता काय बोलतोय. आता जर मॅग्नेशियम आला तर हा इलेक्ट्रॉन ऍड झाला, 2 8 2, बाकीचे नाही आहेत असं समजा. जेव्हा एक इलेक्ट्रॉन ऍड होतो, पुढचे एक 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 इलेक्ट्रॉन वाढत जाणार आहेत नंतर. तस या सर्व इलेक्ट्रॉनचा केंद्रकाशी पुल वाढतो. केंद्रकाकडे ते ओढले जातात सगळे इलेक्ट्रॉन, हे 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 हे. काय म्हटलं बघा वाक्य बघा. When along the third period electrons are added, for sodium it is 1, magnesium 1 more is added, aluminum 1 more is added, silicon 1 more is added, phosphorus 1 more is added.
ऍज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द सेम ऑर्बिट आर इन्क्रीजिंग, एकाच कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढेल तसं तसं केंद्रकाचा जो धन प्रभार आहे तो त्या इलेक्ट्रॉनला आपल्याकडे खेचायला लागतो. द इलेक्ट्रॉन्स एक्सपिरियन्स अ ग्रेटर पुल टुवर्ड्स द न्यूक्लियस. या एकाच ऑर्बिट मधले हे सगळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे आकर्षण अनुभवायला लागतात. आणि ऍज दे आर अट्रॅक्टेड मोर, सोडियमचा आकार मोठा आहे, मॅग्नेशियमचा आकार थोडा आकुंचित झाला, अल्युमिनियमचा अजून आकुंचित झाला, सिलिकॉनचा अजून आकुंचित झाला, फॉस्फरसचा अजून आकुंचित झाला, सल्फरचा अजून आकुंचित झाला, क्लोरीनचा सगळ्यात जास्त आकुंचित झाला. कळलं? म्हणजे काय? अणूचा आकार डावीकडून उजवीकडे कमी होत जातो. विचारतात गिव्ह रिझन. नीट लक्षात ठेवा. आडवं सोडियम पासून क्लोरीन पर्यंत एकच ऑर्बिट आहे. वरून खाली आलात तर हायड्रोजनचं एक आहे, लिथियमचं 2 आहेत, सोडियमचे 3 आहेत, पोटॅशियमचे 4 आहेत. ऑर्बिट वाढत जातात. ऑर्बिट वाढली की रेडियस वाढणार, कळतच तुम्हाला, उघड आहे. परंतु इथं आडवं कसं आहे, एकच पिरियड आहे. त्यामुळे 2-8-1, 2-8-2, 2-8-3 एकाच ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन वाढतात. जसं इलेक्ट्रॉन वाढतील तस तसं ते ऑर्बिट अणूकडे खेचलं जातं, ते इलेक्ट्रॉन ओढले जातात. द इलेक्ट्रॉन्स एक्सपिरियन्स ग्रेटर पुल टुवर्ड्स द न्यूक्लियस बिकॉज ऑफ अट्रॅक्शन. आणि असं झाल्यामुळं त्या कक्षेचा आकार श्रिंक होतो, आकसला जातो, आणि म्हणून सोडियम मोठा आहे, मॅग्नेशियम थोडा लहान आहे. असं करत करत क्लोरीन सर्वात लहान आहे. कशामध्ये? आडव्या रो मध्ये डावीकडून उजवीकडे. मग वाक्य काय झालं? वाक्य असं झालं, ऍज वी ट्रॅव्हल फ्रॉम लेफ्ट टू राईट अलॉंग द पिरियड, द atomic size slowly goes on decreasing because the electrons are added in the same orbit and they experience greater pull towards the nucleus. डावीकडून उजवीकडे एखाद्या आवर्तनामध्ये जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जाऊ तेव्हा एकाच कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन वाढत गेल्याने अणूचा आकार ओढला जातो केंद्रकाकडे, आणि त्यामुळं त्या अणूचा आकार कमी होत जातो आणि डावीकडून उजवीकडे हळूहळू त्याचा आकार कमी होत जातो. आता मी इथं हा सेशन संपवतोय, लगेचच आपण दुसऱ्या सेशनला येऊया. तुम्ही नका